संध्याकाळच्या भुकेसाठी किंवा सकाळच्या घाईत काहीतरी झटपट, पौष्टिक आणि चवदार बनवायचं असेल तर आजची रेसिपी खास तुमच्यासाठी आहे. आज आपण बनवणार आहोत काकडीचं थालीपीठ. अगदी 10 ते 15 मिनिटामध्ये हे बनवून होतं. थालीपीठसाठी आपण पीठ बनवून घेऊया. तर इथे हे जे किसलेलं काकडी आहे एका मोठ्या बोलमध्ये काढून घेऊयात. आता यामध्ये रवा घालूयात. तर इथे मी बारीक रवाचा वापर केलेले आहे. बारीक रव्याचा वापर केल्यामुळे थालीपीठ हे छान असं मऊ होतं आणि थापटताना अजिबात हे तुटत नाही. आता यामध्ये आपण बाकीचे इन्ग्रेडियंट्स घालूयात. तर इथे मी अर्धा चमचा जिरे घातले आहे. एक अर्धा चमचा यामध्ये आपल्याला लसणाचं पेस्ट घालायचं आहे आणि एक मीडियम साईजचा कांदा इथे मी बारीक असं चिरून घेतलेला आहे. एकदम बारीक आपल्याला हे चिरून घ्यायचं आहे म्हणजे थालीपीठ अजिबात तुटत नाही. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात. चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि अर्धा कप इथे मी दही घातले आहे. आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये नंतर आपल्याला लागेल तसं यामध्ये पाणी घालून याचं आपण पीठ बनवून घेऊयात. तर इथे हे पीठ थोडंसं कोरडं वाटत आहे म्हणून यामध्ये 2 ते 3 कप यामध्ये मी पाणी घातले आहे. त्यापेक्षा जास्त यामध्ये पाणी घालायचं नाही कारण यामध्ये काकडी आहे, कांदा आहे, यामध्ये स्वतःचं असं पाणी असतं. त्यामुळे आपल्याला यामध्ये जास्त असं पाणी घालायची गरज नाही. 2 ते 3 चमचे यामध्ये पाणी पुरेसं होतं. आता यामध्ये लाल तिखट घालूयात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये लाल तिखट किंवा हिरवी मिरची घालू शकता. आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. अशा कन्सिस्टन्सीमध्ये इथे मी थालीपीठाचं पीठ बनवून घेतलेलं आहे. जास्त असं घट्टही नाही आणि जास्त असं सेलसरही नाही. थालीपीठाचं पीठ जर जास्त असं घट्ट झालं की थालीपीठ कडक होतात आणि जास्त असं पातळ झालं तर कपड्यावर किंवा पेपरवर थापटतानाही चिटकून बसेल. आता याचे आपण थालीपीठ बनवून घेऊयात. तर इथे मी पार्चमेंट पेपर घेतलेले आहे. पार्चमेंट पेपर नसेल तर सुती कापडही तुम्ही वापरू शकता किंवा प्लास्टिक पेपर. तर ह्या पेपरला आपण पहिलं तेल लावून घेऊयात म्हणजे हे मिश्रण पेपरला चिटकून बसणार नाही आणि तव्यावर टाकताना अगदी सहजरित्या हे पेपर सोडेल. आता हे थालीपीठचं मिश्रण 2 ते 3 चमचे हे मिश्रण या पेपरवरती टाकून घेऊयात. मध्यभागी आपल्याला हे मिश्रण ठेवायचं आहे. नंतर हळूहळू आपल्याला हे बाहेरपर्यंत एकसारखं थापटून घ्यायचं आहे. यामध्ये बारीक रवा असल्यामुळे हे खूप छान आणि एकसारखं थापलं जातं. बोटं पाणीमध्ये हलके बुडवून घ्यायचे आणि गोळ्याच्या मध्यभागापासून बोटांनी हलकं दाबायला सुरुवात करायची आणि पीठ बाहेरच्या बाजूला सरकवत आपल्याला हे न्यायचं आहे. थापताना दुसरी बाजू कडेने जाड राहू नये म्हणून कडेलाही बोटांनी हलकं प्रेस करत गोल आकार द्यायचा आहे. जर पीठ हाताला चिटकायला लागलं तर पुन्हा बोटांनी थोडं पाणी लावून घ्यायचं. तर इथे हे थालीपीठ छान असं थापलं गेलेलं आहे. बारीक रवा असल्यामुळे किती छान एकसारखं आणि गोल थापलं गेलं आहे. आता हे थालीपीठ आपण भाजून घेऊयात. तर इथे हे तवा चांगलं असं कडकडीत गरम झालेलं आहे. आता आपण हे थालीपीठ यावर टाकूयात आणि नंतर आपण हे पार्चमेंट पेपर काढून टाकूयात. तर पार्चमेंट पेपर जर निघत नसेल तर एक 10-15 सेकंद थोडंसं हे थालीपीठ भाजू द्यायचं म्हणजे अगदी सहजरित्या हे पार्चमेंट पेपर बाजूला निघतं. दोन्ही बाजूने अगदी हलकंसं हे थालीपीठ भाजून झालं की आता आपण तेल लावूयात आणि नंतर दोन्ही बाजूने चांगलंसं थालीपीठला तेल लावलं. गॅस हे मीडियम फ्लेमवर ठेवायचं आहे आणि स्पॅच्युलाने हलकं दाबत आपल्याला हे थालीपीठ खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. तर इथे हे दोन्ही बाजूने थालीपीठ चांगलं असं खरपूस भाजून घेतलेलं आहे. प्लेटमध्ये काढून घेऊयात. याच प्रकारे आपल्याला बाकीचेही थालीपीठ बनवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे इथे हे थालीपीठ बनवून घेतलेलं आहे. आता थालीपीठ सोबत खाण्यासाठी इथे मी चटणी बनवणार आहे. चटणीसाठी इथे मी अर्धा कप ओलं खोबरं घेतलेलं आहे. ओले खोबऱ्याचे बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत. यामध्ये 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घालूयात. कोथिंबीर घालायचं आहे आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालूयात आणि पाव कप पाणी घालून याला आपण मिक्सरला वाटून घेऊयात. तर इथे हे खोबऱ्याची चटणी बनवून झालेली आहे. थालीपीठासोबत ही काकडीच्या थालीपीठासोबत खोबऱ्याची चटणी एकदम अप्रतिम लागते. तर अशा प्रकारे इथे हे काकडीची थालीपीठ आणि त्यासोबतच खोबऱ्याची चटणी बनवून झालेली आहे. यासाठी लागणारे साहित्य घरात नेहमी उपलब्ध असतं. वेळही कमी लागतो. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी कधीही बनवू शकता.